जय जय रघुवीर समर्थ। नभे पिंड ज्ञाने नभे तत्वज्ञाने, समाधान काही नभे तान माने। नभे योग यागे नभे भोग त्यागे, समाधान ते सज्जनाचे नियोगे। जय जय रघुवीर समर्थ। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। श्रीराम आपल्या सर्वांच्या हृदयस्थ बसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून मनोबोध एक अंतरयात्रा हा श्री समर्थ रामदास स्वामी विरचित मनाच्या श्लोकांचा जो आपण अभ्यास करत आहोत, सज्जन हो, आज आपण त्यातील श्लोक क्रमांक 153 याचं चिंतन अभ्यासणार आहोत। समर्थांनी आपल्याला गेल्या श्लोकामध्ये ज्ञानाचा अनुभव सज्जनाच्या जवळ कसा असतो हे सांगताना केवळ शब्द पांडित्य म्हणजे ज्ञानाचं प्रागट्य नाही, हे अगदी आपल्याला निक्षूनपणे सांगितलं। बहुतान परी कुसरी तत्व जाडा, अत्यंत कौशल्याने अनेक प्रकाराने या तत्व विचाराचं विवरण केलं। याचा अर्थ आत्मज्ञान झालं असा होत नाही, परी पाहिजे अंतरी तो निवाडा। सज्जनांचा सगळा परमार्थ हा अनुभव प्रधान असतो आणि त्यामुळं अनुभव घेतलेला व्यक्ती, उदाहरणार्थ जसा एखाद्या व्यक्तीला गरम चटक्याचा जर अनुभव असेल, तापलेला तवा याचा जर चटका त्याला कधी बसला असेल, तर तो पुन्हा कधीही तापलेल्या तव्याला हात लावताना सहजपणे जाऊन त्याला उचलणार नाही, तो अनुभवानेच जाईल। आपल्याकडे एक म्हण आहे ना की एकदा दुधाने आपलं तोंड भाजलं की मग मनुष्य ताक देखील फुंकून पितो। त्याप्रमाणे मग ही सावधानता त्याचा स्वभाव होतो, कारण त्याने सगळं ज्ञान अनुभवाने घेतलेलं आहे। या उलट शब्द ज्ञानाची अवस्था आहे की ते ज्ञान बोलत राहतं, परंतु ते अनुभव शून्य असल्यामुळं दासबोधामध्ये समर्थ म्हणतात की असं अनुभव शून्य ज्ञान म्हणजे एखाद्या श्वानाचं जसं रडणं असतं त्याप्रमाणे ते ऐकावंसं वाटत नाही, अशी त्याची अवस्था असते। आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी ऐकल्यानंतर एकच मनामध्ये येतो प्रश्न की मग हे आत्मज्ञान नेमकं प्राप्त कसं होतं? हे आत्मज्ञान रूपी औषध कोणाकडे मिळतं? हे औषध प्राप्त केल्यानंतर हा भवरोग जातो म्हणजे नेमका काय होतं? सज्जनो, आत्मज्ञानाची मी अवस्था गेल्या काही श्लोकांमधून आपल्याला सांगत आहे की आत्मज्ञानाला सर्टिफिकेट नाही। आत्मज्ञान हा शब्दाच्या आधाराने लोकांना सांगावयाचा प्रांत नाही। मग आत्मज्ञान काय आहे? तुमची सर्व अवस्थेमध्ये समाधानाची भूमिका, प्रसन्नतेची भूमिका टिकणं, ही आत्मज्ञानाची एक व्यक्त झुळूक आहे। मी म्हणत नाही की नेमकं तेच ते आहे, पण एक निश्चित आहे की ज्याने आपल्या स्वतःचा शोध घेतला आणि स्वतःला प्राप्त करून घेतलं, तो सगळ्याही अवस्थेमध्ये निश्चित प्रसन्नतेमध्ये असतो, आनंदात असतो, समाधानात असतो। आणि सगळ्या स्वाभाविकपणे शोध जर कुठल्या गोष्टीचा जीव आयुष्यभर घेत असेल तर तो शोध आहे समाधानाचा। आमच्यापैकी प्रत्येकाला तहान ही समाधानाची लागलेली आहे। समाधान हा शब्द आम्ही बोलतो खरं, पण त्या समाधानाचा आम्हाला अनुभव नाही, कारण आम्ही समाधान आणि सुख या दोन गोष्टींना फार गल्लत करून टाकतो। आपण एखाद्या व्यक्तीने खूप चांगली आनंदाची गोष्ट सांगितली की म्हणतो फार समाधान झालं रे बाबा। खरं तर ते समाधान नसतं,
त्या क्षणी तुमच्या मनाला सुखाची अनुभूती आलेली असते. समाधान हे कधीही वस्तुनिष्ठ नसतं. समाधान हे कधीही परिस्थितीजन्य नसतं. ते बस आहे. जसं माझे जगद्गुरु तुकाराम महाराज, घरामध्ये अन्न नाहीये पण या विठ्ठल भजनाने समाधान स्वरूप झालेले आहेत. आणि ते समाधान स्वरूप संत या विपन्नतेमध्ये देखील आपली प्रसन्नता टिकवू शकतात. आमच्याकडं विपन्नता तर फार लांबची गोष्ट आहे. असलेल्या सौख्यामध्ये काही अंशात्मक जरी घट आली तरी देखील आम्हाला ही संपन्नता, आमचं समाधान टिकवण्यामध्ये सपशेल फेल ठरते. आजच्या काळामध्ये अगदी जर ज्वलंत उदाहरण द्यायचं झालं तर अनेक मंडळी सकाळी अगदी छान आनंदात असतात आणि मग मोठ्या उत्साहामध्ये शेअर मार्केटला लॉग इन करतात आणि ते शेअर मार्केट पडलं की यांच्या चेहऱ्यावरच्या रेषा बघायच्या. कशा पद्धतीने त्यांच्या मनामध्ये चालू असलेलं द्वंद्व आपल्याला दिसून येतं. मनुष्य हा स्वाभाविकपणे समाधान या गोष्टीचा कधी शोध घेण्याच्या प्रयत्नामध्ये तिथपर्यंत पोहोचतच नाही. तो केवळ आपल्या मनाची कम्फर्ट, आपल्या मनाचं जिथं सुख, ही भूमिका त्याला जिथं प्राप्त होईल त्याच गोष्टीचा तो शोध घेत असतो. आणि सुख हे आपल्या हातात आहे का? निश्चित नाही. जे काही घडणार आहे ते त्या भगवंताच्या इच्छेने घडणार आहे का? नाही. हे आपल्याच कर्मफळाच्या आधाराने आपल्याला प्राप्त होणारी गोष्ट आहे. मग अशा वेळेला मनुष्य हा निश्चितच सुखी कायमस्वरूपी राहू शकत नाही. जिथं भरती आहे तिथं ओहोटी येणारच. आणि मग जिथं मनुष्य सुखाला समाधान म्हणून बसतो तिथं ते सुखाच्या ऐवजी दुःख आलं की त्याला जे समाधान वाटत असतं ते त्याच्या जीवनामध्ये असमाधान होतं. आणि मग मनुष्य या समाधानाचा शोध घेण्यासाठी वाटेल ते करतो. त्याला वाटतं की हे ज्ञान समाधान देईल, ते ज्ञान समाधान देईल. समर्थ या जगातल्या समस्त शास्त्रांच्या समोर हे समाधान नावाची गोष्ट कशा पद्धतीने ते शास्त्र प्राप्त करू शकत नाहीत हेच आम्हाला आजच्या श्लोकामध्ये सांगतात. काय म्हणतात समर्थ? नवे पिंड ज्ञाने. एखाद्या व्यक्तीला या शरीर रचनेचा फार चांगला अभ्यास असतो. एखाद्याला नाडी परीक्षा उत्तम असते. त्या नाडी परीक्षेच्या आधाराने तो मनुष्य हा बऱ्याचदा स्वतःच्या आतमध्ये देखील काय होतंय याचा शोध लावू शकतो. नवे पिंड ज्ञाने. पण हे पिंड ज्ञान हे त्याला कदाचित या ज्ञानाच्यामुळं विश्वास देईल. या ज्ञानामुळं तो कदाचित एखाद्या समस्येचं उत्तर शोधेल. पण हे ज्ञान त्याच्या समाधानाला खचितच उपयोगी पडेल. आपण बघतो अनेक डॉक्टर मंडळी देखील आत्महत्या करतात. अनेक डॉक्टर मंडळी देखील त्यांच्या क्षेत्रामध्ये निष्णात असतात. परंतु ते देखील व्यसनाधीन होतात, पदभ्रष्ट होतात. का होतात? कारण हे केवळ शरीर ज्ञान हे समाधानाचं कारण असू शकत नाही. नवे पिंड ज्ञाने. आणि त्याचबरोबर काही फिलॉसॉफर्स असतात. ते फिलॉसॉफर्स, तत्वचिंतक अनेक तत्वांचा निरंतर विचार करत असतात. ही चांगली गोष्ट आहे की आपण पंचमहाभूतिक या सृष्टीचा विचार करावा. ही पंचमहाभूत कशी आपण आपल्या अंतरंगामध्ये विवेकाच्या आधाराने समर्पित करून, विसर्जित करून राहू शकतो याचा विचार करावा. पण बऱ्याचदा ही तत्वचिंतक मंडळी शब्दांच्या खेळामध्ये अशी काही रमून जातात की शब्द हेच त्यांच्यासाठी सर्वस्व होतं. त्या शब्दांमधले दडलेल्या अनुभवापर्यंत ते कधी जात नाहीत. त्यामुळे नुसतं तत्वज्ञान हे पोकळ आहे, शुष्क आहे. आपण बघतो अनेक मंडळी मोठे मोठे रुद्राचे पाठ करतात. वेदांत त्यांचा मुखोद्गत असतो. उपनिषद त्यांची मुखोद्गत असतात. त्यांनी कित्येकदा डॉक्टरेट मिळवलेली असते एखाद्या तत्वज्ञानावरती. परंतु समाधान खचितच त्यांच्या जवळ असतं. ती मंडळी देखील त्या लौकिकाला अपेक्षेने तुमच्याकडे ते ग्रंथ घेऊन येतात. बघा माझं ज्ञान बघा, बघा मला हे कोणी अवॉर्ड दिलंय, बघा मला इथं स्कॉलरशिप आहे. या सगळ्या त्या लौकिकातल्या गोष्टी आणि तुमच्याकडे देखील त्याच अपेक्षेने ते आलेले असतात. त्यामुळे पिंड ज्ञान, तत्वज्ञान हे कधीही समाधान देऊ शकत नाही. ते पोट भरण्याची कला देईल. ते कदाचित 4 लोकांचा मान मरातब तुम्हाला मिळवून देईल. पण समाधान तुम्हाला मिळवून देऊ शकणार नाही. काही मंडळी पंडित असतात. अतिशय सुंदर सुरांची मैफिल ते सजवतात. उत्तम रागदारी गातात. या उत्तम रागदारी गाणाऱ्या मंडळींच्याकडे एक फार मोठी कला असते. हे खरं तर गतजन्मीचे कोणीतरी पदभ्रष्ट झालेले गंधर्वच असतात.
हे या भूलोकावरती येतात आणि हे गंधर्व होऊन त्या सुरांची उपासना करतात. त्या सुरांमध्ये निश्चितच ती शारदा लपलेली असते, नो डाऊट. त्या शारदेची उपासना करताना न जाणे त्यांच्या सुरांच्या मुळे कित्येकांना समाधी देखील लागते. पण मग ही सुरांची चाललेली आळवणी, या सुरांचा चाललेला अभ्यास, या ताना, या संगीतामध्ये असलेल्या हरकती, या सगळ्या समाधानाचा शोध लावून देतील का हो? निश्चितच नाही. सज्जनो, संगीत हे मनुष्याला प्रसन्नता, आनंद देतं, यात काही शंका नाही. परंतु या संगीतामध्ये देखील एक मर्यादा अशी आहे की जरी तिथं गाणारा आणि त्याचे स्वर हे एकमेकांशी अतिसंलग्न असले तरी तिथंही तो गाणारा त्या स्वरांमध्ये संपूर्णपणे विसर्जित होऊन जात नाही, संपून जाऊ शकत नाही. तो जो अत्यंत निरहंकारी भूमिकेमधून संगीत सेवा करत असतो, अशा एखाद्या ज्येष्ठ गायकाचे स्वर हे ऐकणाऱ्याला निश्चितच स्वर्गीय सुखाचा आनंद देतात. पण स्वर्गीय सुख म्हणजे समाधान नाही. मनाची एक अत्यंत विलक्षण अशी अवस्था, एका उंचीवरती ते आपल्याला घेऊन जातात. पण तरी देखील सूर गाणारा आणि हे स्वर हे दोघंही समाधानाची प्राप्ती, निरंतर अकारण प्रसन्नतेची प्राप्ती देण्यामध्ये असमर्थ ठरतात. मग समर्थ म्हणतात की हे समाधान शोधायचं कुठं? नभे पिंड ज्ञाने नभे तत्वज्ञाने, समाधान काही नभे तान माने, नभे योग यागे. योगाचा अभ्यास करणारी काही मंडळी असतात, त्या योगाभ्यासाने आपल्याला समाधान मिळू शकेल का? योगाभ्यासामध्ये आपण वेगवेगळी आसनं करतो, श्वासांचे प्रयोग करतो. ते आसन आपल्याला जमल्यानंतर एक स्वाभाविक आनंद आपल्या मनामध्ये येतो, नो डाऊट. पण तो आनंद हा केवळ त्या आसनेची जोपर्यंत स्थिती आहे तोपर्यंतच आमच्याबरोबर राहतो. प्राणायामाचं देखील तसंच आहे. प्राणायाम केल्यानंतर काही काळ मनाला अत्यंत शांतता वाटते, परंतु आपण जसं उठून संसाराला लागतो त्याबरोबर त्या प्राणायामातून आलेली शांतता ही कुठेतरी हरवून जाते. नभे योग यागे नभे भोग त्यागे. आणि मग हे समाधान मिळवायचं म्हणून सगळ्याच भोगांचा जर आपण एक प्रकारे अव्हेर केला की सगळं सोडून द्या, नकोच, मला समाधानात राहायचंय, तर भोगांचा त्याग देखील समाधानाची प्राप्ती आम्हाला करून देऊ शकत नाही. समाधान ही अशी गोष्ट आहे की भोग असतील किंवा नसतील, आपण योग या करत असूत किंवा नसूत, आपण संगीतज्ञ असूत किंवा नसूत, आपल्याला शरीराचं संपूर्ण ज्ञान असेल किंवा नसेल, आपल्याला या समाधानासाठी तत्वज्ञानाचा अभ्यास असेल किंवा नसेल, या सगळ्या गोष्टी असतील किंवा नसतील, पण या सगळ्या गोष्टी ज्याच्या पायाशी निरंतर लोळण घेतात असा संत, असा सज्जन हाच एकमेव समाधानाचा स्रोत आहे. समाधानाचा, कारण त्याने त्या सद्वस्तूला प्राप्त केलंय. तो सच्चिद आनंद, सत अधिक चिद अधिक आनंद, जो सत्यरूपी शाश्वत आनंदाचा धनी आहे, त्याच्याच जवळ ही प्रसन्नता, हे समाधान नांदत असतं. इथे एक उपप्रश्न आपल्याला असा पडू शकेल की मग या सगळ्या विद्या शिकण्यापेक्षा एखाद्या संतालाच धरावं आणि या विद्या आपण काही नाही शिकल्या तरी चालण्यासारखं. सज्जनो, एक लक्षात घ्या, या सगळ्या विद्यांचं स्वागत आहे, पण या सगळ्या विद्या हे पोट भरण्यासाठी आहेत. मनुष्य त्या विद्यांमध्ये आपल्या असलेल्या प्रेमासक्तीने त्या विद्यांना फुलवू शकतो, पण अशाने तो मनुष्य जरी ती विद्या जाणत असला, जरी तो प्रेमाने ती करत असला, तरी खचितच ही ती सद्वस्तू प्राप्त झाल्याची खूण या रूपाने आपल्याला स्वीकारता येईल. त्यामुळं आपल्या पोट भरण्यासाठी, आपल्या प्रपंचासाठी या सगळ्या विद्यांचं स्वागत आहे. पण या सगळ्या विद्या मला येतात म्हणून मला आता आत्मवस्तूची गरज नाही, असं जर आपण म्हणत असाल तर आपल्या पदरी असमाधानाच्या शिवाय दुसरं काहीच पडणार नाही. आजच्या काळामध्ये लोकांना समाधान या शब्दाची व्याख्या देखील नीट माहीत नसल्यामुळं त्यांना असं वाटतं की हे करिअर, हे ज्ञान, हे प्राप्त करणं म्हणजे समाधान आहे. सज्जनो,
या सगळ्या देहाधिष्ठित वस्तू या कधीच तुम्हाला समाधान देऊ शकत नाहीत. समाधान हे केवळ सज्जनाच्या जवळ आहे. आणि मग आपण म्हणाल की दादा, या सज्जनाला हे समाधान आहे, ठीक आहे, पण मग या सज्जनाच्या जवळ या वस्तू देखील आहेत का हो? खरंच चांगला प्रश्न आहे हा. सज्जनो, श्री महाराजांच्या जीवनचरित्राकडे माझी सहज नजर जाते. श्री महाराजांच्या काळामध्ये देखील प्लेगच्या अनेक साथी यायच्या. त्यावेळेला श्री महाराज लापशी करायचे, लोकांना वेगवेगळ्या प्रकारे औषधं द्यायची. गोंदवल्यामध्ये कित्येक काळ पौर्णिमेला औषधं मिळायची एका व्यक्तीकडून. अनेक दुर्धर आजारांवरती या संतांच्याकडे औषधं होती. त्यामुळे पिंडज्ञान संतान इतकं कोणाला कळतंय, आणि तत्वज्ञानाची तर गोष्टच नाही. मोठ्यातले मोठे, अवघडातले अवघड सिद्धांत ही संत अत्यंत सहजपणे सोडवून दाखवायचे, अगदी सहजपणे. एकदा श्री महाराजांच्याकडे एक पंडित आला, जो निर्गुण निराकाराची उपासना करायचा. आणि ते म्हणाले, अहो काय तुम्ही सगुण साकार घेऊन बसलाय, लोकांना निर्गुण निराकार सांगा, निर्गुण निराकार सांगा. महाराज म्हणाले, अहो मी एक साधा रामदासी भगवंताचं नाम घेणारा, मला काही कळत नाही. त्यावेळेला महाराजांची दाढी करायला त्यांचा न्हावी आला होता. महाराजांनी त्या न्हाव्याकडे पाहिलं आणि म्हणाले, अरे दे रे या पंडितांचं उत्तर, तुला काही कळतंय का? तो चपाप लाव म्हणे, महाराज मी आपली इथं तुमची दाढी भादरायला येतो, मला काय कळतंय हे? म्हणे, अरे संताच्या पायाशी बसून एवढं पण येत नाही? बोल म्हणे, काय बोलायचं तुला ते. एवढं बोलल्यानंतर त्या न्हाव्यामध्ये एकदम कुठून विश्वास आला माहीत नाही. प्रश्न होता की निर्गुण निराकार श्रेष्ठ असताना तुम्ही सगुण साकार, आणि उत्तर देणार कोण? न्हावी. हा न्हावी उठला, कमरेवरती हात ठेवून ऐटीत त्या पंडितांच्याकडे बघत म्हणाला, अहो साहेब, मला एक सांगा, तुम्ही म्हणता निर्गुण निराकार श्रेष्ठ, ठीक आहे, पण आत्ता या निर्गुण निराकाराचं महत्त्व सांगणारं तुमचं तोंड सगुण साकार आहे का निर्गुण निराकार आहे? म्हणजे सगुण साकाराशिवाय निर्गुण निराकाराचं महत्त्व कळत नाही की नाही? हे ऐकल्यानंतर मात्र तो पंडित चपापला. सज्जनो, गुरुच्या पायी पिंडज्ञान आहे, गुरुच्या पायी तत्वज्ञान आहे. गुरु हा उत्तम गायक आहे, संगीतज्ञ आहे. गुरुच्या इतकं संगीताचं ज्ञान कोणाजवळ नाही. एखादी सुंदर वीणा ज्याच्या हृदयामध्ये निरंतर झळकत असते, झंकारत असते, तो संत हा निरंतर संगीताच्या वेगवेगळ्या रागदारींचा आनंद आपल्या हृदयामध्ये अनुभवत असतो. नवे योग यागे, श्री महाराज म्हणायचे की नामामध्ये योगाची सगळी अंग आहेत. किंबहुना अनेक पंडितांचं असं म्हणणं होतं, अनेक साधू संतांचं असं म्हणणं होतं की महाराज हे योगशास्त्रामध्ये अत्यंत प्रवीण होते. कारण नामामध्ये जर योगाची सगळी अंग आहेत आणि श्री महाराज जर नामावतारी आहेत, तर महाराज हे निश्चितच योग मार्गामध्ये अत्यंत प्रवीण होते. आणि नवे भोग त्यागे, कुठलाही भोग न त्यागता श्री महाराज हे संगातीत होते. त्यांना कुठलाही भोग हा कधीच संग बाधूपणा करणारा ठरलेला नाही. कधीच त्यांना कोणाचं ऐश्वर्य त्या जागेमध्ये राहण्यासाठी प्रवृत्त करतंय ना, कधी त्यांना प्रपंचामधल्या दुःखामुळे या प्रपंचातून पळून जावं असं वाटतंय. त्यांना कुठलीच गोष्ट कधी बाधू शकली नाही. कोणी त्यांच्यासमोर सोन्या चांदीच्या ताटामध्ये पैसे आणून ठेवले तरी देखील त्याच्याकडं कुठल्याही आसक्तीच्या नजरेने या संतांनी कधी पाहिलं नाही. आणि त्याचबरोबर श्री महाराजांच्या शब्दात सांगायला जावं तर जगात कोणी उपभोगली नाही एवढी प्रचंड गरिबी, एवढं दारिद्र्य मी उपभोगलो, पण रामाने त्यामध्ये देखील माझं समाधान राखून ठेवलं. असं नव्हेच पिंडज्ञाने, नव्हे तत्वज्ञाने, समाधान काही नव्हे तान माने, नवे योग यागे, नवे भोग त्यागे, समाधान ते सज्जनाचे नियोगे. या सगळ्या गोष्टी तर संताच्या पायाशी आहेतच, नो डाऊट. पण जगामध्ये कुठंही न मिळणारं समाधान हे त्या संताच्या जवळ आहे. आणि ते समाधान नामामध्ये आहे. त्या नामरूपी असलेल्या संताने ते समाधान नामामध्ये जाणलं. त्या भगवंताची त्यांनी प्राप्ती करून घेतली आणि तेच नाम या संतांनी तुम्हा आम्हाला दिलं. काय या संतांचे उपकार आहेत बघा आमच्यावर. आणि अशा या संतांनी सांगितलं की ते संशोधन मी केलं आणि ते नामामध्ये मला प्रेम सापडलं. ते नाम तुम्ही मनापासून घ्या, संताला घट्ट हृदयाशी धरा आणि स्वतः समाधानाचा अनुभव घ्या. हेच श्री महाराजांचं सांगणं.
जानकी जीवन स्मरण. जय जय राम.